इथून चांगलं सुरुवात झाली त्या ठिकाणी मात्र चिखलपाडा संघाच्या माध्यमातून 2 ट्रम्प कार्ड फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. मिथुन आणि जयशी जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. गोलंदाज ट्रॅक वरती पाहतोय त्या ठिकाणी करणला प्राधान्य दिले गेले पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पूर्ण पंचाचा इशारा आला, ग्रीन सिग्नल जरूर दिला गेला, लेट्स प्ले असेल. गोलंदाज ट्रॅक वरती करण दाखल झाला. वरती मिथून पहिलाच बॉल आखून टप्प्याची लेन लाईन चांगलं क्षेत्ररक्षण झाला. 30 सर्कलला प्रोटेक्शन आहे. इथून मात्र फेकी खराब आहे परंतु बॅकअप चांगला आहे त्या ठिकाणी. एका धावेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एका धावने मात्र धावफलकाला सुरुवात झाली. त्या ठिकाणी मात्र मिथुनच्या बॅट मधून ते 1 धाव आली आणि इथून मात्र संघाचा आणि स्वतःचं खातं ओपन होत असताना धावफलकाचा श्रीगणेश होताना पाहायला मिळतो. तोडणं चांगला फटका रक्षणा कुठेच काही करणार नाही. एका जवेवरती सॅटिस्फाय व्हावं लागेल. पूर्ण बंद पावलांनी धावफलकाला सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी चिखलपाडा संघाच्या माध्यमातून दोन्ही बॅटर मात्र स्वतःचं खातं ओपन झालं. या ठिकाणी गोलंदाज चांगली गोलंदाजी आता परत अचूक टप्प्यावरती नियंत्रण कुठे चान्स दिला जात नाही फलंदाजाला. याही वेळेस चांगला चेंडू राहिला गेला, सर्व लावडा पिल्या. बॅटरने बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. तू चांगली सुरुवात झाली गेली त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या टीमचे, कारण याच गोलंदाजीच्या प्रतीक्षेमध्ये होता संघाने. तिथून मात्र दाखल झाल्यानंतरची सुरुवात पण कोणतेच मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवला. चौथा बॉल याही वेळेस प्लेट अँड मिस डॉट बॉल आला. पहिल्याच 2 चेंडूवरती सन्मानजनक खेळी राहिली गेली. तदनंतर मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातो परंतु बॅटरने बॉल असेल ऑन स्ट्राईक वरती जयेश दाखल झाला. शेवटचा ती बॉल असेल पॉवर प्लेच्या षटक पॉवरफुल रित्या आतापर्यंत पूर्ण ठिकाणी पिटूला सुरुवात झाली. 3 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर पाडणार आहोत आणि तिथून दाखल झाला गोलंदाज ट्रॅक वरती सौरभ दाखल झाला. ऑन स्ट्राईक वरती मिथुनला आपण पाहतो थोडसा बॅकफुट वरती जरूर आहे परंतु इथून आक्रमण करावं लागणार आहे कारण इथून जास्त धावा जमवाव्या लागतील. इथून पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. जरूर त्या ठिकाणी इथून कुठला चान्स द्यायला जात नाही. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता त्या ठिकाणी. पूर्णपणे सफल झाले होते, फ्रंट फुटवरती आले होते परंतु इथून मात्र डॉट बॉल आला का पाहायला मिळाला. परंतु इथून 2 धावा मिळवून जाते. या 2च्या मदतीने धावफलक मिळवून जाते. या 2च्या मदतीने धावफलक फ्लाय झाला, जाऊन पोचला गेला 5 धावा धावफलकावरती. दोन्ही आई वेळेस अप्रतिम फटका. यावेळेस चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू सरळ क्लिअर करेल, सीमा रेषा पार, चौकार. पूर्ण वेट अँड वॉच परत काळ चेंडूला येऊ दिला. नंतर मात्र खेळलं गेलं, चेंडूला क्लिअर केलं 4 धावांसाठी. अप्रतिम फटकेबाजी या ठिकाणी थोडंसं पहिल्या षटकामध्ये बॅकफुट वरती होता. इथून मात्र त्या धावसंख्येला सुरुवात झाली. धावफलक जाऊन पोचला गेला 9 धावा धावफलकावरती. तुम्ही यावेळेस सोडवलंय जरूर. इथून बॅकवर्ड शॉट लेगला, चेंडू 1 बाउंस, सीमा रेषा पार, चौकार 4. इथून आखून टप्प्याची लेन लाईन त्या ठिकाणी हाताळली गेली गोलंदाज सौरभच्या माध्यमातून आणि त्यावरती केलेला आक्रमण पाहतो. त्या ठिकाणी इथून पॉवर प्लेचा षटक 3च खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आणि त्याचा मात्र फायदा पुरेपूर घेतला जातो. सौरभ वरती हल्ला बोल पूर्ण या चौकाराने धावफलक फ्लाय झाला, जाऊन पोचला गेला 13 रन ऑन दी स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. 13 धावा धावफलकावरती. इथून चांगली सुरुवात म्हणावी लागेल कारण पहिल्या षटक थोडंसं बॅकफुट वरती होते. तदनंतर चा केलेला पलटवार. पुन्हा या वेळेस फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे, चेंडूला फील्ड करेल तद्वारा फलंदाज पोचला जाता. इथून सेफ झोन मध्ये याही 2 धावा ऍड होतील. या 2च्या मदतीनं धावफलक फ्लाय होईल. त्या ठिकाणी जाऊन पोचलं गेलं ते म्हणजे याचा 15 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या या दुसऱ्या षटकात शेवटचा अंतिम बॉल असेल, लास्ट बॉल रिमेनिंग. गोलंदाज दाखल झाला. यामुळे चेंज ऑफ द पेस जरूर डायरेक्ट हिटची संधी त्या ठिकाणी. इथून धावजीच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. इथून वाईटची धाव तर आली तो फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो. एक सेट बॅटर फलंदाज बाद झाला. मिथून येतोय बॅक टू द पवेलियन.
इथून जयेशला आपण पाहणार आहोत ऑन स्ट्राईक वरती. यातून चांगले खेळी त्याच्या माध्यमातून सुद्धा राहिले गेले, परंतु इथून थोडंसं बॅकफूट वरती या शेवटचा ती बॉल असेल. गोलंदाज दाखल झाला पुन्हा एकदा सौरभ. जयेशच्या विपक्षामध्ये शेवटचा ती बॉल असेल. जरूर संधी निर्माण झाली होती. यष्टी रक्षक चुकी करतो आणि इथून मात्र जीवन दान मिळालं जय सारखे एक घातक फलंदाजाला. येणाऱ्या काळामध्ये किती मात्र हानिकारक ठरला जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल. कारण ज्या ज्या वेळेस जेल सुटले गेलेत त्या वेळेस आपण इतिहास घडताना पाहिला. कारण कालच्या दिवसात सुद्धा असंच झालं होतं. पहिला सामना खेळत असताना चामुंडा स्पोर्ट्स विराटन संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं दक्षल होता, त्याचा मात्र त्याला संधी मिळाली आणि तिथून मात्र अर्ध शतक त्याच्या नावावरती. त्याच अनुषंगाने इथून जीवनदान मिळाला जयेश सारख्या फलंदाजाला आणि ती मात्र इथून किती महागड ठरेल हरबादेवी कोरे संघाला हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं असेल. तिथून 2 षटकाची समाप्ती झाली. धावफलक जाऊन पोचला गेला ते म्हणजे 16 धावा धावफलकावरती. 2 षटकाची समाप्ती झाली. 8च्या सरासरीना आतापर्यंत धावा जमवल्या गेल्या धावफलकावरती जाऊन पोचल्या जातात 16 धावा धावफलकावरती. वैयक्तिकरित्या दुसरं षटक हाताळण्यासाठी करण दाखल झाला. इथून ऑन स्ट्राईक वरती आपण हार्दिकला पाहणार आहोत. हार्दिककडे क्षमता असेल आणि या जिम्मेदारी या कारण पहिलं षटक पूर्णपणे नावावरती राहिले गेला करण या गोलंदाजाच्या. यावेळेस स्विचचा टेप जरूर सक्सेसफुल तर झाला, परंतु दावा मिळणार नाही कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं गेली रिझन मध्ये आणि तिथून मात्र डॉट बॉल आला. पहिलाच बॉल निर्धाव चेंडू ती सांगता झाले गेले. इथून चांगले षटक हाताळले जातात आणि इथून मात्र ज्यावेळेस चांगले चेंडू हाताळले जातात तितक्यात चांगले क्षेत्ररक्षण होतं. त्यावेळेस गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं मनोबल वाढलं जातं आणि तेच पाहायला मिळतं. त्याच अनुषंगाने इथून गोलंदाजी होत्या. पावरप्लेच्या षटकांची समाप्ती झाल्यानंतर इथून करण पुन्हा एकदा दाखल झाला. चांगली गोलंदाजी ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत राहिली गेली. यावेळेस फुटस बॉल जरूर होता, परंतु इथून त्याचा संधी उठवू शकल्या नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न राहिला गेला आणि इथून लावून अपील जरूर. इथून रिव्ह्यू घेतला गेला धावची चढ पंचांच्या माध्यमातून रणंपार बिझी राहतील. इथून डिसिजन पेंडिंग आहे. इथून जर विकेट आले तर त्यांची स्वरूपामध्ये एक मोठा गडी गारद होताना पाहायला मिळाल. त्या ठिकाणी हार्दिक सारख्या फलंदाजाला मात्र परतावा लागणारा. OUT आउट फलंदाज बाद. हार्दिक इथून बाद होताना पाहायला धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला. हार्दिकच्या खेळ लागेल पूर्णविराम. फलंदाज बाद. बॅक टू दी डगआउट. मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहत असाल तर महेंद्र भोईर सर त्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे आणि फ्रेंच चषकाच्या माध्यमातून त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर तुन्न फलंदाज बाद झाला. दुसऱ्या विकेटचा पतन झाला. एकच धाव आली आणि तुन्न चांगली गोलंदाजी राहिली. गोलंदाज करणच्या माध्यमातून तुन धावफलक जाऊन पोहोचले गेला. 17 धावा धावफलकावरती खराब स्थितीमध्ये
तो नवनाथ दाखल झाला. पहिलाच बॉल चांगल्या गतीने फटकेबाजी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर आहे, प्रयत्न करतात परंतु त्याच्या मस्तकाला दस्तक देत असताना चेंडू वन बाउन्स सी मारिका पार, चौकार 4. पुन्हा चांगली खेळी राहिली गेली. नवनाथ पहिल्याच बॉल वरती फेस करत असताना चेंडूला मात्र सरळ फेकून दिले चौकारासाठी. चांगली सुरुवात मांडावी लागेल कारण इथून पहिल्याच बॉल फेस करत असताना स्लॉट मधल्या चेंडूला पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. इथून करंट वरती आक्रमण केला. त्याच अनुषंगाने इथून त्याला सुद्धा चांगली गोलंदाजी साकारावी लागेल कारण इथून दोन्ही संघ मात्र बऱ्या तुल्यबल आहेत. परंतु जूज इथं वही सिकंदर यामुळे शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी परंतु बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. इथून मात्र निर्धाव चेंडू जी सांगता झाली या इथून चांगलं षटक मानावं लागेल. चौकार आल्यानंतर पुनरागमन केलं त्या ठिकाणी गरज होती ते मात्र इथून साध्य केले गोलंदाज करण. इथून याही वेळेस बन्नाट वेगावर स्वार झाला. इथूनही मात्र डॉट बॉल येईल. निर्धाव चेंडूची सांगता या वेळेस होताना पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी मांडावी लागेल गोलंदाज करण. शेवटचा नंतर बॉल असेल. आतापर्यंत धावफलक स्थिर ठेवला 21 या अंकावरती. इथून उडवलाय जरूर सरळ बॅटचा वापर, स्टँड अँड डिलिव्हर सी बारिशा पार, षटकार 6. बराच वेळ शांत होते. 2 चेंडूवरती मागच्या शांत ठेवलं होतं. इथून मात्र स्लॉट मधला चेंडू होता, रडार मधला चेंडू होता, त्याला मात्र पार्किंग स्लॉट मध्ये पाठवला. पुन्हा 6 ने मात्र समाप्ती केली या षटकाची. त्या ठिकाणी धावफलक या 6च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचला गेला 27 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी मानावी लागेल. आतापर्यंत 9ची सरासरी या 3 षटकामध्ये राहिली गेली आणि धावफलक जाऊन पोहोचला गेला ते म्हणजे 27 धावा धावफलकावरती. इथून 4था षटक असेल. पटेल ओव्हर मध्ये रूपमला प्रमोट केला. त्या ठिकाणी शेवटचा नंतर 12 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाज रूपमला या ठिकाणी प्राधान्य दिला. रूपम दाखल झाला तर ऑन स्ट्राईक वरती सलामी वीर म्हणून दाखल झाला. जयेश अजूनही मैदानामध्ये संघर्ष मात्र करतोय. जास्त काळ ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळाला नाही. शरीरापासून दूर ठेवला जात आहे. पंचाचा इशारा आला. ट्रम्पलाईनच्या खूपच बाहेर एक्स्ट्रा स्वरूपातील ही धाव असेल. त्या ठिकाणी मात्र ऍड होईल धावफलकावरती. 1च्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचलं गेलं 28 धावा धावफलकावरती. इथून यावेळेस प्लेट डायमेज फिरवलंय चेंडूला शरीरापासून दूर. बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. तो उडवला जरूर इनसाइड आउटचा फटका सरळ क्लिअर करेल लोंगोपच्या डोक्यावरून. आलाय जेशा बॅट मधून षटकार 6. जे मात्र इथून जीवनदान दिलं ना, ती चुकी केली होती यष्टी रक्षकानं आणि त्याचा परिणाम मात्र इथून तुम्हाला भोगावा लागणार आहे. त्याच अनुषंगाने इथून हा येणारा षटकार आपण पाहतो. इथून आक्रमण केलं जाईल. 6च्या मदतीने धावफलक फ्लाय होत्या. धावफलक जाऊन पोहोचला गेला 34 धावा धावफलकावरती. इथून लाऊड अपील जरूर. यस, द फिंगर इज गॉन अप अंपायर नाउ. बिग विकेट डाउन. फलंदाज बाद. चेस बॅक टू द पवेलियन. गॉन.
दोन यावेळेस कमबॅक केले, पुनरागमन केला. अचूक टप्प्यावरती भेदक मारा फलंदाजाला निरुत्तर केला या ठिकाणी. आणि इथून मात्र डॉट बॉल आला. ज्या ठिकाणी स्लोक आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती, त्याच्या विपक्षामध्ये ही गोलंदाजी राहिली गेली. तो यावेळेस पूर्णपणे अक्रॉस दी लाईन झाले होते. लाऊड अपील जरूर. इथून 95 लेग बाईट स्वरूपात एक धाव ऍड होईल. त्या ठिकाणी स्लॉकला पूर्णपणे बॅकफूट वरती पाठवला. फलंदाजी करणारा टीम थोडीशी अडचणी जरूर आहे. प्रत्युदन नवनाथ आलाय ऑन स्ट्राईक वरती, त्याच्याकडे चांगले फटके खेळण्याची क्षमता जरूर आहे. परंतु कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. इथून तुम्हाला तुमचं अस्तित्व सिद्ध करावं लागेल. रूपम पुन्हा एकदा दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती. धावफलकाचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचला गेला 35 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामध्ये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय चौथा षटक प्रगती पथावरती. चांगली गोलंदाजी रूपमच्या माध्यमातून झाली आतापर्यंत. इथून डाऊन द लेगचा मारा जरूर त्या ठिकाणी रूपमच्या माध्यमातून, परंतु त्याला यश येणार नाही. एक्स्ट्रा स्वरूपातील धाव असेल, अवांतरी धाव त्या ठिकाणी ऍड होईल धावफलकावरती. इथून मात्र एक धाव पुढे सरसावेल, जाऊन पोचली गेली 36 धावा धावफलकावरती आहेत. दोन चेंज ऑफ द पेस, लाऊड अपील जरूर. यस, द फिंगर इज गॉन. अंपायर नाव पुन्हा एकदा विकेटचा पतन. फलंदाज बाद. नवनाथ सुद्धा येईल बॅक टू द पवेलियन. पूर्ण शेवटचं अंतिम षटक असेल डेथ ओव्हर मध्ये. गोलंदाज जितेनला प्रमोट केला. या ठिकाणी शेवटचा अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आपण पाहणार आहोत. इथून सामना क्रमांक 2 असेल. दोन्ही संघ सज्ज राहायचा याची नोंद घ्या. रिझल्ट 11 केळवा रोड, विपक्षामध्ये नवघर क्रीडा मंडळ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं याची नोंद घ्या. या इनिंग ब्रेक मध्ये आपण नाणेफेकी करणार आहोत. गोलंदाज दाखल झाला जितेन. पहिलाच बॉल सर उडवलाय हवाई सफर त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक नाही. नुमत झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, त्याद्वारे एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केला. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न श्लोकच्या माध्यमातून झाला. इथून लाऊड अपील जरूर, परंतु पंचांनी ती उचलून धरली नाही. इथून डॉट बॉल येईल. शरीरयष्टीचा वेध या ठिकाणी जरूर घेतला, परंतु इथून लाऊड अपील पंचांनी फेटाळून लावली. डॉट बॉल येईल यात काही शंका नाही. डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून जितेन सध्या मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न, धावचीत स्वरूपात फलंदाज बाद होईल. काय घडलं जातं या ठिकाणी, सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न होता, चुकी झाली आणि इथून मात्र फलंदाज अतुलला परतावा लागणारा. तंबूच्या असराला फलंदाज बाद. अतुल बॅक टू द पवेलियन. धावपळकाला पूर्णपणे अंकुश लावला गेला. या ठिकाणी धावांचा दुष्काळ आपण पाहू शकत असाल तर नवनाथची विकेट असेल, चेसची विकेट असेल, त्यानंतर खराब स्थितीमध्ये आतापर्यंत राहिला जातो तो म्हणजे जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम पूर्णपणे बॅकफूट वरती या. तुम तेज दाखल झाला स्ट्राईक वरती पाहायला मिळाल. या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं गेलं
तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. तुम्ही यावेळेस चेंडू बराच काळाव्यामध्ये क्षेत्ररक्षक जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र चेंडूला फील्ड केला जाईल. सॅक्रिफाईस करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि इथून फलंदाज बाद होईल. एक जाव ऍड होईल आणि इथून श्लोकला परतावं लागतं. इथून काहीतरी रणनीती वेगळी असेल. 60 ते 65 धावा करायच्या होत्या. कर्णधाराने जरूर सांगितलं होतं, परंतु आजच्या दिवसात फलंदाजाने नाराज केला. त्याचा अनुषंगानं धावफलकावरती आपण पाहिलं गेलं तर धावफलक एकदम स्थिर आहे. हे जाऊन पोचलं जातं ते म्हणजेच 39 धावा धावफलकावरती. याही वेळेस स्प्लेंड अँड मेस अप्रतिम लेंथन लाईन अचूक टप्प्यावरती भेदक मारा केला तर निरुत्तर केले फलंदाजाला. दोन बॅट आणि बॉलची कनेक्टिव्हिटी नाही आहे. ते जरूर प्रयत्न करतो परंतु यश येणार नाही आहे. इथून शेवटचा अंतिम बॉल असेल. लास्ट बॉल रिमेनिंग ऑफ दिस इनिंग. शेवटचा अंतिम चेंडू. गोलंदाज दाखल झाला. जितेन गोलंदाजी ट्रॅक वरती. त्यावेळेस उलट टप्प्याची लेंथन लाईन जरूर आहे. बॅकफुटला जात पंच तर केला. लंगनला क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला फील्ड करतोय तद्वार एकच धावेवर सॅटिस्फाय. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद होईल. इथून मात्र तेजच्या सुद्धा खेळला पूर्ण विराम लागतो. 5 षटकांची समाप्ती झाली. 5 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला जाऊन पोचला गेला 40 धावांवरती आणि 41 धावांचं टार्गेट मात्र इथून सेट केलं. ते म्हणजे हरबादेवी कोरे संघासमोर. तद्वार आपण वळणार आहोत नाणेफेकीकडे. त्या ठिकाणी एका बाजूला रिंझाड 11 केळवा रोड विपक्षामध्ये नवघर क्रीडा मंडळ. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल यात त्वरित आपण टॉस साठी नाणेफेकी आपण करणार आहोत. त्या ठिकाणी सामना क्रमांक 2 असेल. नवघर क्रीडा मंडळ विपक्षामध्ये रिंझाड 11 केळवा रोड. इथून मायक्रोफोन वरती हलकासा बदल होईल. वॉइस ऑफ सफळ आपण पाहतोय ज्या ठिकाणी हार्दिक जी किणीसार जॉईन होतील मायक्रोफोन वरती. तसे दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल. मायक्रोफोन वरती आपण हलकासा बदल करणार आहोत. सफळ विभागातील एक गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल ज्या ठिकाणी मायक्रोफोन वरती जोडले जातील हार्दिक जी किणीसार. चला प्लीज विनंती असेल. रिंझाड 11 केळवे रोड विपक्षामध्ये नवघर क्रीडा मंडळ. दोन्ही संघाचे कर्णधार आपण या टॉस बॉक्स वरती विनंती असेल तुम्हाला. पुन्हा रिंझाड 11 केळवे रोड संघाचे कर्णधार उपस्थित झालेत. विनंती असेल नवघर क्रीडा मंडळ संघाचे कर्णधार उपस्थित असतील तर प्लीज आपण टॉस बॉक्स वरती उपस्थित राहायची याची नोंद असू द्यात. धन्यवाद अनिकेत रावते सर. फ्रेंड्स चषक केलवा रोड आपण पाहतोय आज या स्पर्धेचा 12वा दिवस आपण पाहतोय.
पालघर जिल्ह्यामधील खऱ्या अर्थाने एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या रजनीमधून जो पहिला सामना आपण पाहतोय दोन संघांमध्ये, एका बाजूला जय मास्टर चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना त्यांच्या अगेन्स्ट हरबादेवी कोरे या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. टार्गेटचा जर विचार केला तर 41चं टार्गेट समोर सेट केले गेले 5 षटकांमध्ये. या बॉलिंग अटॅकला ते टार्गेट नक्कीच सजेस आपल्याला पाहायला मिळते, कारण एक मजबूत बॉलिंग अटॅक या टीमकडे देखील आहे. परंतु स्पेशली फर्स्ट इनिंगमध्ये जी 5 षटकं आपण पाहिली खऱ्या अर्थानं, त्या 5 षटकांमध्ये जी गोलंदाजी झाली, कौतुकास्पद कामगिरी त्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि प्रशंसादायक, कारण प्रत्येक ओव्हरमध्ये जे डेडिकेशन गोलंदाजांचं होतं कौतुक करावं लागणार आहे त्यांचं देखील. पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी मार्कवरती हार्दिक आपण पाहतोय, स्ट्रायकिंगवरती दुर्वेश आणि नॉन स्ट्रायकिंगवरती याज्ञिक. लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन आणि दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला चर्चेमध्ये आहेत आणि या दोन फलंदाजांना आपण क्रीजवरती पाहतोय. सामन्याला सुरुवात होते, एकंदरीत दुसऱ्या डावाला सुरुवात होत असताना आपण पाहतोय 41 धावांचा पाठलाग टीम हरबादेवी कोरे संघाला करायचा आहे. रनचेज तितकी मोठी नाही आहे 5 षटकांमध्ये, परंतु एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती उभं केलं आहे. पहिलाच बॉल बॅकड्राईव्ह मिडॉनला क्षेत्ररक्षक उपस्थित, परंतु खराब क्षेत्ररक्षण आणि बॉल सरळ निघून गेला आहे. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे चौकार, 4 धावा. पहिलाच बॉल ज्या पद्धतीनं पिक केला, बॉल बॅकड्राईव्ह होता, मिडॉनला खराब क्षेत्ररक्षण मिथूनच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं आणि तदनंतर सरळ बॉल क्लिअर झाला लॉंग ऑनला. 4 धावा येत आहेत. या बॉलवरती चौकाराने सुरुवात या पहिल्या षटकाची झाली आणि फर्स्ट इनिंगची सुरुवात चौकाराने होताना आपण पाहतोय. सेकंड बॉल या ओव्हरमधील, दुसरा बॉल वेगानं, तिथे देखील विकेट किपर बीट झाले होते. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅकवरती, डायरेक्ट हिट जर झाला तर डेंजरस असू शकतो, परंतु तसं घडलेलं नाहीये. कमबॅक झाला होता या बॉल होती. या आधीचा बॉल देखील हार्दिकचा अप्रतिम होता, परंतु तिथे खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. सेकंड बॉल गुडलँड स्पॉटवरून वेगानं डिलिव्हर्ड केला होता, तिथे बॅटची कडा घेतली, विकेट किपर बीट झाले. फर्स्ट स्लिपमध्ये तेजच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. नवघर क्रीडा मंडळ संघाचे कॅप्टन आपण जर आला असाल तर त्वरित आपण टॉस या. 4 धावा स्कोर कार्डवरती 2 चेंडूंचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळते. मागील बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. लेफ्टी बॅटर दुर्वेश, ज्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, इथे देखील लॉंग ऑफला चांगला ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी पेश केला होता. एकच धाव मिळेल या बॉलवरती. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 या आकड्यावरती. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 41चा चेज. दोन्ही बॅटर्स ज्या पद्धतीने आपण याआधी देखील उल्लेख केला होता चांगल्या फॉर्ममध्ये आहेत आणि तो फॉर्म या मॅचमध्ये देखील कंटिन्यू ठेवावा लागणार आहे, कारण समोर देखील एक मजबूत बॉलिंग अटॅक आहे. हार्दिकला आपण पाहतोय मागील 2 बॉल चांगल्या टप्प्यावरती टाकलेत. पहिला बॉल तिथे चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती बॅटची कडा घेतली होती, तिसऱ्या बॉलवरती मिडल ऑफ द बॅटने जे कनेक्शन हवं होतं बॅटर दुर्वेशला, जो डावखुराताचा फलंदाज आहे, लॉंग ऑफवरून क्लिअर करण्याचा प्रयत्न त्याने केला होता, तो प्रयत्न असफल ठरला. आता या चौथ्या बॉलवरती काय कहाणी असेल, कारण चौथ्या बॉलवरती फ्रेश बॅटर अर्थातच याज्ञिकला आपण पाहतोय आणि हार्दिक आणि याज्ञिकमध्ये ती रायव्हलरी येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्या रायव्हलरीमध्ये देखील येणाऱ्या 3 बॉलमध्ये मजा येईल. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर फर्स्ट स्लिप, तदनंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कवर पॉईंट आपण पाहतोय. मिड ऑफला फिल्डर लावला गेला, डीपमध्ये एक्स्ट्रा कवर, लॉंग ऑनला डीपमध्ये फिल्डर आपण पाहतोय, शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट लेग या ठिकाणी आपण पाहतोय. येणाऱ्या 3 बॉलमध्ये नक्कीच रन्स हव्यात टीम हरबादेवी कोरे संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला हार्दिकसारखा एक वेगवान गोलंदाज, स्पीडगन ऑफ चिखलपाडा. जर आपण वेगवान गोलंदाजांची यादी काढली तर हार्दिकचं एक अग्रगण्य नाव त्यामध्ये येत असतं आणि तो गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅकवरती आहे. दुसऱ्या बाजूला देखील एक अतिशय कमी वयामध्ये छाप सोडणारा फलंदाज सफल प्रीमियर लीगमध्ये याज्ञिकने देखील प्रभावित केलं होतं आणि तो फलंदाज सध्या क्रीजवरती स्ट्रायकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट केलाय, बॅटची कडा, तिथे विकेट किपर बीट, फर्स्ट स्लिपमध्ये फील्ड होते तो देखील बीट झालाय आणि बॉलचा प्रवास सरळ लॉंग स्टॉपला चौकार, 4 धावा. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय डेडली बाउन्सर त्या ठिकाणी होता, विकेट किपरपासून भरपूर दूर. फर्स्ट स्लिपमध्ये जो फिल्डर होता, हाईट चांगली आहे त्याची, परंतु ते देखील कमी पडले त्या ठिकाणी. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत 9. 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आहे, शेवटचा बॉल आणि या शेवटच्या बॉलवरती हार्दिकला चांगलं फिनिश करायचं आहे, कारण या मैदानावरती धावा डिफेंड होताना देखील आपण पाहिल्यात आणि चेज होताना देखील आपण पाहिल्यात. या दोन्ही गोष्टी घडताना आपण पाहिल्यात, परंतु आज या पहिल्या मॅचमध्ये या रजनीमध्ये काय घडेल. इथे फटका फसलाय, हा झेल खूप महत्त्वाचा आहे. इन देअर कॅच ड्रॉप, यश त्या ठिकाणी होता, यशच्या माध्यमातून हा झेल सुटला.
नेगेटिव्ह अप्रोच त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कॅच्युअल अप्रोच त्या ठिकाणी होता. हार्दिकने संधी प्राप्त करून दिली होती, परंतु तिथे नक्कीच ती संधी गमावली. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतो इंची जास्त प्राप्त झाली होती. मिस टाईम स्ट्रोक होता, डाऊन दी बॉल फील्डर आले होते यश, आणि यशच्या माध्यमातून हा कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळाला. टीमची टोटल फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10. पहिल्या षटकाचं खेळ या ठिकाणी समाप्त झाला. 41 धावा चेस करायच्यात 5 ओव्हरमध्ये, आणि एक सुंदर स्टार्ट या ओव्हरमध्ये मिळालं आहे, कारण विकेट देखील गेलेला नाही आहे. चला टॉस सरिया. रिंझन 11 केलवा रोड टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नवगर क्रीडा मंडळ टीमचे कॅप्टन, आमचा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर त्वरित आपण टॉस सरिया. जय महाराष्ट्र चिखलपाडा आणि दुसऱ्या बाजूला हरबादेवी कोरे या दोन संघांमधील सामना आपण पाहतोय. फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगमध्ये तितकीशी मजा आली नाही, परंतु आता सेकंड इनिंगमध्ये या ठिकाणी नक्कीच ती मजा हवी आहे प्रेक्षकांना. 10 धावा स्कोर कार्डवरती ओव्हर नंबर 2मध्ये जयेश घरतला आपण पाहतोय. सेकंड ओव्हरमध्ये या बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंगवरती याज्ञिक जीवनदान मिळालं आहे. एक चौकार देखील त्याच्या बॅटमधून येताना आपण पाहिलं आहे. थोड्याच वेळात आपण टॉसच्या दिशेने देखील जाणार आहोत. मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूला नवघर क्रीडा मंडळ आणि दुसऱ्या बाजूला रिंज 11 केलवा रोड. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती चांगल्या पद्धतीनं सेफ झोनमध्ये बॉलला पाठवलाय. चेंडू जात असताना सीमारेषा पार. पहिल्याच बॉलवरती भव्य स्वागत, चौकार 4. चला आपण टॉसच्या दिशेने जाणार आहोत. मॅच नंबर 2 आपण पाहणार आहोत. श्री सिद्धिविनायक नवघर आणि दुसऱ्या बाजूला त्यांना दोन हात करत असताना रिझल्ट 11 केलवा रोड या दोन टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत. बॉल नंबर 2 या ओव्हरमधील दुसरा बॉल स्टेप आउट केला आणि तदनंतर सरळ मिड विकेटला डिपॉझिट करत असताना वॉट अ शॉट. 6 धावा षटकार. झेल सुटल्यानंतर तो फटका बसत असताना या ठिकाणी आपण पाहतोय. मागचे दोन्ही बॉल खराब टप्प्यावरती. यादीचा बॉल शॉर्ट बॉल तदनंतर स्लॉटमध्ये दिला होता. ओ टू यू टॉस बॉक्स. हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहणार आहोत रिंजेड 11 केलवे रोड, तर विपक्षामध्ये सिद्धिविनायक नवघर या संघादरम्यान आपण पाहणार आहोत सामना क्रमांक 2. या ठिकाणी मुकेशजी गिराडे साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा आपण नाणेफेकीचा गोल करणार आहोत. फर्स्ट चॉईस दिली जाईल. यस, रिंजेड 11 केलवे रोड संघाची कॉलिंग असेल. इथून यस रिंजेड 11 केलवे रोड संघ आपण नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45. 40 ते 45 रोखण्यामध्ये असा तुमच्या पॉवर प्लेच्या बंधनामध्ये कोणता गोलंदाज असेल जी चांगली गोलंदाजी हाताळेल? नरेश आहे, संजय आहे, बाकी आहेत मेंबर्स. इथून शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. आपण पहिला केलवा रोड गटामध्ये काही जबरदस्त विस्फोटक खेळी केली होती आपण पाहिली, तर विजय यासारख्या फलंदाजाने काही जबरदस्त खेळी साकारली होती. त्याच्याबद्दल इनॅक्शनमध्ये काय म्हणाल? त्याच्याकडून किती धावापर्यंतची अपेक्षा असेल? सांगायचं गेलं तर सध्या तो खूप फॉर्ममध्ये चाललाय. आपल्या समाजामध्ये तो सध्या आयकॉनमध्ये जातोय, त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत. यस, बेस्ट ऑफ लक. हे होते रिंजेड 11 केलवे रोड संघाचे कर्णधार. वळी आपण नवघर संघ प्रथम जर नाणेफेकीचा कॉल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचा प्लॅन क्षेत्ररक्षणाचाच होता. पण इथून मनाविरुद्ध फलंदाजी करायची आहे. प्रथम फलंदाजी करत असताना किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल? 55 ते 60चा आमचं टार्गेट असेल. 55 ते 60 मध्ये असे कोणते फलंदाज असतील ज्यांच्याकडून तुम्हाला जास्त धावांची अपेक्षा असेल? तेजस आहे, मंथन आहे, कुंदन आहे. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. एकंदरीत आपण या परिसरामध्ये आपण पाहतायत आजची 12वी रजनी आहे आणि या 12वी रजनीमध्ये आपण या आयोजन नियंत्रणाबद्दल काय म्हणाल? सुंदर असं आयोजन नियोजन आहे. एकदम ग्राउंड पण एकदम सुंदर आहे. बेस्ट ऑफ लक. हे होते सिद्धिविनायक नवघर संघाचे कर्णधार. टॉस बॉक्समधून असं नोंद झालंय. प्रथम त्या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल रिंजेड 11 केलवे रोड संघाने जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण करणार आणि फलंदाजी करण्याकरिता सिद्धिविनायक नवघर संघाला आमंत्रित केलंय. तत्पूर्वी आमचे साथी समालोचक आजच्या दिवसामध्ये लाभले गेलेत. एक चांगले समालोचक म्हणून सातत्याने पाहिला जातात. ओव्हर टू यू हार्दिक किनी. धन्यवाद सर. जाऊयात आपण सामन्याच्या दिशेने. रन बॉल इक्वेशन सध्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. 20 बॉल आणि 20ची गरज आहे, परंतु ज्या पद्धतीनं मागच्या 3 बॉलवरती जयेशची गोलंदाजी झाली
पलटवार मैदानामध्ये जयमास्टर चिखलपाडा संघाचा देखील झाला. पहिल्या 2 बॉलवरती नक्कीच पूर्णपणे बॅकफुटला होता जयेश, परंतु कमबॅक चांगला झाला कारण याज्ञिकची विकेट त्या ठिकाणी गेली. त्यानंतर या ठिकाणी डॉट बॉल्स येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता अजून एक बॉल सकेल बाकी आहे. या बॉलवरती चांगले फिनिशिंग टच या ठिकाणी गोलंदाज जयेशला द्यावे लागणार आहेत या शेवटच्या बॉलवरती. ओव्हर नंबर 2चा खेळ सध्या सुरू आहे. समोर लेफ्टी बॅटर स्ट्रायकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अतुलच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. फेके येईपर्यंत 2 धावा मिळतील या बॉलवरती. वन्स अगेन रन बॉल इक्वेशन. आता 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने हा कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळाला, चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप त्या ठिकाणी अतुलच्या माध्यमातून दिला. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरिता आणि इंडिव्हिज्युअल सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिकला आपण पाहतोय. 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. रन बॉल इक्वेशन जरी असलं तरी इथून आपण पाहतोय या धावा देखील क्रिकेटच्या इतिहासामध्ये नक्कीच डिफेंड होताना आपण अनेक वेळा पाहिल्यात. आज पुन्हा एकदा तो इतिहास घडेल का या मैदानावरती? कारण मागील 12 रजनींमध्ये खऱ्या अर्थानं जे काही घडलंय त्याची चर्चा होताना आपण सातत्याने पाहिले. परंतु आज या मैदानावरती आज जयमास्टर चिखलपाडा टीमच्या बॉलर्सला इथे लढावं लागणार आहे. 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज आहे. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय 23 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मागच्या 2 ओव्हरमध्ये या ठिकाणी अर्बादेवी कोळी संघ पूर्णपणे फ्रंटफुटला आहे. ज्या पद्धतीनं रन्स त्यांनी बनवल्यात मागच्या 2 ओव्हरमध्ये आणि सातत्यानं 11च्या सरासरीने रन्स येत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. एक्स्ट्रा रन स्कोर कार्डमध्ये ॲड होईल. वेग चांगला होता या बॉलवरती, परंतु जी लेंथ आणि जी लाईन हवी होती ती मिळाली नाही कारण हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर डिलिव्हर्ड केला होता. स्ट्रायकिंगवरती जितेनला आपण पाहतोय. सो नुकताच मैदानामध्ये दाखल झाला. याज्ञिकचा कॅच ड्रॉप झाला, तदनंतर महागात पडला याज्ञिक कारण 10 धावा तदनंतरच्या 2 बॉलवरती येत असताना त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या. त्यामध्ये 2 मोठे फटके होते. शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल जातोय. खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आणि इथे नक्कीच या बॉलवरती 2 धावा मिळतील. आता समीकरण 17 बॉल आहेत. 17 बॉलमध्ये विजयासाठी 15 धाव्यांची गरज. धावा झाला स्कोर कार्डवरती 25 इंटू दी स्कोर कार्ड आपण 26 झाल्यात. 26 स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. 15 धाव्यांची गरज आहे विजयासाठी. 5 षटकांचा फॉर्मॅट हवा आहे. तशा रन्स झाला नाही पहिल्या इनिंगमध्ये. सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना हरबादेवी कोरी टीमने ती टेक्निक वापरल्या आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने रन्स या ठिकाणी बनवल्यात. ज्या पद्धतीनं या ठिकाणी मागच्या 2 ओव्हरमध्ये डबल डिजिटमध्ये तो रन रेट आपल्याला पाहायला मिळाला. तेजस बॉलला फील्ड करत असताना सिंगल मिळालेली या बॉलवरती. आता 16 बॉल आणि 16 बॉलमध्ये विजयासाठी 14 धाव्यांची गरज आहे. पहिला बॉल एक्स्ट्रा आला. दुसऱ्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर तिथे खराब क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचबरोबर 2 धावा देखील येताना पाहायला मिळाल्या. मागच्या बॉलवरती सिंगल आलं. मागच्या 2 बॉलवरती 4 धावा खर्च होताना आपण पाहिल्यात. 2 षटकांमध्ये खेळ संपल्यानंतर रन बॉल इक्वेशन 18 बॉल 18ची गरज होती. सुरुवात व्हाईटने झाली, त्यानंतर 2 धावा आल्या. आता नक्कीच क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. पुढचा सामना 2 टीममध्ये, एका बाजूला श्री सिद्धिविनायक नवघर आणि दुसऱ्या बाजूला रिंजंड 11 केलवा रोड, या 2 टीममध्ये सामना आपण पाहणार आहोत. लवकरच नवघर गावामध्ये एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला येते पुढच्या वीकमध्ये. ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. फटका फसलाय. हा झेल खूप महत्त्वाचा होता, परंतु मिड ऑन त्या ठिकाणी 38 सर्कलमध्ये नव्हते, त्यामुळे पुन्हा एकदा जीवनदान मिळेल दुर्वेशला. धावसंख्या फलकावरती 28. आता 15 बॉल आणि 15 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज आहे. मागचा बॉल जर आपण पडताळून पाहिला तर तिथे मिस्टाईम स्ट्रोक झाला होता, परंतु मिड ऑफ आणि मिड ऑन नव्हते 38 सर्कलमध्ये, त्यामुळे फलंदाजाला त्याचा फायदा मिळाला. या ओव्हरमधील चौथा बॉल बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक, राईट आर्मवरती विकेट. चांगला वेग या बॉलवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन झालेला नाही आहे. चाललाय बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. टॉप बॉलची साऊंड त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता 14 बॉल आणि 14 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज. लवकरच डे नाईट स्पर्धा पुढच्या मंथमध्ये जय महाराष्ट्र आयोजित चिखलपाडा चषक
7 एप्रिल ते 11 एप्रिल त्या स्पर्धेचा कालावधी आपल्याला पाहायला मिळेल. वन्स अगेन चांगला बॉल आता कमबॅक पुन्हा एकदा होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. DRS क्षमा असावी, व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आता एकोणतीस धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 29 इंटू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. या ओव्हरमधील अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 14 बॉल 12ची गरज. पुन्हा एकदा ओव्हर दी विकेट हार्दिक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे नक्कीच आशिषच्या नजरेने पाहिलं होतं. डॉट बॉलची समाप्ती विदाऊट चेंडू केली आपल्याला पाहायला मिळतं. आता 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 12ची गरज. या ओव्हरमध्ये तो पॉझिटिव्ह इंटेंट दाखवला नाही आहे फलंदाजांच्या माध्यमातून. ज्या पद्धतीनं मागच्या ओव्हरमध्ये याज्ञिक बॅटिंग करत होता आणि ही रनचेज थोडीशी सोपी करण्यामध्ये याज्ञिकचा सिंहाचा वाटा. इथे बॉल ऑफ बॅक ड्राईव्ह स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी आपण पाहतोय. जयेश पुढे सरसावला, चांगले क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं. एक सिंगल या बॉलवरती मिळेल. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. 12 बॉल रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन हे सामन्याचं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. बारा बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 11 धावांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर नंबर 4मध्ये या ठिकाणी नवनाथ पाटीलला आपण पाहतोय. अर्थातच नानू बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकेंडवरती जितेन आणि नॉन स्ट्रायकेंडवरती दुर्वेश ही जोडी सध्या मैदानावरती आपण पाहतोय. 41 धावांचा पाठलाग 5 ओव्हरमध्ये करायचा होता. मागच्या 3 ओव्हरमध्ये सध्या तरी स्कोर कार्डवरती 30 लागल्यात. अजूनही विजयासाठी 11 धावांची गरज आहे 12 बॉलमध्ये. येथे चांगल्या पद्धतीनं एक्स्ट्रा कव्हरला हा ड्राईव्ह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आले होते श्लोक आणि तिथे डबल माइंडमध्ये आणि इथे चौकार येत असताना पाहायला मिळतोय. ऑन दी अप चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. वरती एक्स्ट्रा कव्हर त्या ठिकाणी हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. एक संधी निर्माण झाली होती त्या ठिकाणी. बॉल ज्या वेगानं गेला होता आउटफील्ड मदत करीत होती फिल्डिंग टीमसाठी. दुसरा बॉल या ओव्हरमधील. दुसरा बॉल अर्ध्या पिचवरती अर्ध्या विकेटवरती आणि सरळ बॉलला पाठवलाय. फाईन लेग सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक 2 मोठे फटके 6 धावा षटकार. अर्ध्या विकेटवरती हा बॉल टाकला होता आणि तिथे चांगला हुक शॉट धावा बुक केल्या गेल्या. फाईन लेगला हा षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचलाय 40. स्कोर इज लेवल. आता एका धावेची गरज येणार आहे 10 बॉलमध्ये. मागच्या 2 बॉलमध्ये इथे रन्स ज्या पद्धतीने आल्यात या सामन्याचं समीकरण पूर्णपणे सोपं झालं बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. स्विच हिट आणि विजयाच्या रन्स या ठिकाणी येत असताना पाहायला मिळत आहेत. कॉपीबुक स्टाईलमध्ये हा स्विच हिट आणि सरळ बॉल निघून गेलाय सीमारेषा पलीकडे. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम हरबादेवी कोरे अँड हार्ड लक जय मास्टर चिखलपाडा. चांगली रनचेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मागील काही बॉलचा जर विचार आपण केला तर तिथे रन्स येत नव्हत्या, परंतु या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलपासून या ठिकाणी चौकाराला सुरुवात झाली. त्यानंतर ज्या पद्धतीने रन्स आल्या धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. एकंदरीत 41 चेस करायच्या होत्या आणि ती सक्सेसफुल रन चेस त्या ठिकाणी पाहायला मिळाली. या दिग्गजा झेल सुटला. त्यानंतर ते 2 मोठे फटके येताना पाहायला मिळाले.